गुड मॉर्निंग. तर आज आपण 3 करन्सी पेअर अॅनलाईज करणार आहे. त्यामध्ये काय मूव्हमेंट येऊ शकते आणि काय करन्सी पेअरमध्ये करंटली जर आपण या ट्रेड करायलाचा जर प्लॅन केला तर चांगला रिस्क रिवॉर्डनं ट्रेड भेटू शकते असं आपल्याला त्यात दिसून आले. तर चला बघूया की कोणते करन्सी पेअर आहेत. तर फर्स्ट आहे जीबीपी युएसडी, जीबीपी एयुडी. जर मंथली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केट हाय बनवत वर चाललंय. हाय बनवत मार्केट वर चाललंय आणि ही मार्केट जिथून हाय बनवायला लागले तो सपोर्ट पॉइंट आहे. म्हणजे काय म्हणतात, बॉटम पासून हाय स्ट्रक्चर क्रिएट करायला लागले आणि हा 3 मंथ मध्ये जर बघितलं तर ही लिक्विडिटी पॉइंट आहे आणि काइंड ऑफ मार्केट त्या लिक्विडिटी झोन पाशी ट्रॅव्हल करते. जर मंथली टाइम फ्रेमवर आपण बघितलं तर मार्केट हाय स्ट्रक्चर बनवते. म्हणजे मार्केट अपमूव देते, रिट्रेसमेंट, अपमूव रिट्रेसमेंट, अपमूव रिट्रेसमेंट आणि सेम एक्सपेक्ट आपण इथं करू शकतो, अपमूव आणि रिट्रेसमेंट आणि एक मुवमेंट. इथं एक मुवमेंट येऊ शकते, ती पण लिक्विडिटी घेण्यासाठी इथपर्यंत एक मुवमेंट येऊ शकते. ही आपण असं प्लॅन करतोय. एक मिनिट. हा, तर आता जर आपण वीकली मध्ये बघितलं जर आपण बघितलं तर मार्केट काइंड ऑफ ह्या रेजिस्टन्स पाशी, म्हणजे ह्या पॉइंटला रेजिस्टन्स आणि नंतर सपोर्ट बनवलाय. आता मंथली जर बघितलं तर काइंड ऑफ तुम्हाला हा डबल बॉटम दिसतोय का असा, आणि ही रिट्रेसमेंट. म्हणजे ही नेकलाईनची रिट्रेसमेंट प्लस फिब रिट्रेसमेंट आणि एक मुवमेंट. इथे चान्सेस आहेत भरपूर की एक अपसाईडला मुवमेंट येऊ शकते. आता जर आपण वीकली मध्ये जर बघितलं तर वीकली मध्ये सेम डबल बॉटम स्ट्रक्चर इथं झालंय, त्याची एक मुवमेंट आल्या आणि मार्केट कन्सोलिडेट करते ती पण किती दिवस, तर कम्प्लिटली 4 वीक. 4 वीक म्हणजे जोक नाही. 4 वीक एकाच मार्केट रेंज मध्ये खेळते आणि ही रेंज पण कुठले मार्केटची निकल आहे, जी की तिथून एक रिव्हर्सल स्ट्रक्चर क्रिएट होऊ शकते. ह्याचे चान्सेस भरपूर आहेत. तर आता आपण इथून बघितलं, इथून जर फिब लावली तर मार्केट एक्झॅक्टली 61%ला रिटेस्ट करते. आता जर इथं आपण ट्रेड प्लॅन करायचा म्हणला तर आपण डेलीत जर बघितलं तर डेलीत पण मार्केटनं रिव्हर्सल स्ट्रक्चर बनवायला चालू केल्या. हे बघा, मार्केटनं फॉल आला, थोडं वर गेलं, नंतर खाली आले, तर वर गेले, नंतर ह्या कम्पॅरिझन मार्केटनं हाय बनवलाय आणि मार्केट इथं काइंड ऑफ डबल बॉटम स्ट्रक्चर बनवते. म्हणजे इथून एक जर 4 आवरला बघितलं तर आपल्याला डबल बॉटम स्ट्रक्चर ही बघा क्रिएट झाले. इथं एक एंट्री आपण प्लॅन करू शकतोय आणि त्याचं टार्गेट आपलं काय राहील, एक मिनिट सांगतो. जर आपण इथं एंट्री प्लॅन केली तर आपलं मिनिमम टार्गेट तर हे राहील आणि ह्याचा स्टॉप लॉस ह्या लोच्या खाली राहील. म्हणजे ह्याच्यात आपला रिस्क रिवॉर्ड 1:5 आहे. ह्यात 170 विप्सचं एस एल आहे आणि 800 विप्सचं टार्गेट आहे. म्हणजे जीबीपी एवढी मध्ये एक आपल्याला बाय साईड ट्रेड प्लॅन होऊ शकतोय एकदम छोट्याशा स्टॉप लॉस मध्ये. एकदम छोटा स्टॉप लॉस आहे. जर तुम्ही प्लॅन करणार असाल तर प्लॅन करा. जर हा स्टॉप लॉस ट्रेल करून इथं जरी आणला तरी चालते. 1:7चा रिस्क रिवॉर्ड आहे इथं. 1:7 नॉट अ जोक. सेफ साईड आपण जर हे स्टॉप लॉस इथं ठेवला तर चालू शकते का, तर ही न एक मार्केटमध्ये बाईंग आली, म्हणजे ही लिक्विडिटी घ्यायला मार्केट खाली जर स्पाइक मारली तर मग एक लिक्विडिटी घेऊन मार्केटवर जाऊ शकते. पण ही रेंज पूर्णपणे मार्केटची क्लीन आहे. जर वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर पहिल्यांदा इथं थोडंसं इथं हे होऊ शकते, मार्केट थांबू शकते किंवा ह्या हाफ वीकला एक टाइम स्पेंड करू शकते. पण जरी इथं जरी आपण टार्गेट ठेवलं
तरी पण 1:3 होते. 1:3, 1:4. भरपूर मोठं टार्गेट आहे. जसं तुम्हाला सुटेबल होईल तसं टार्गेट ठेवा आणि बघूया काय होतं या पेअर्समध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे AUD USD. जर AUD USD आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितला तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केटनं इथून एक लो, हाय, हाय आणि हाय बनवायला लागले मार्केट. आणि मार्केट एकाच पॉइंटला हा रेजिस्टन्स ऍक्ट करायला लागले. त्या पॉइंटला मार्केट इथूनच फॉल झालं पहिलं, इथं आलं आणि इथनी बुलिश होती, तो कॉन्सेप्ट लागला आणि इथं एक मार्केट काइंड ऑफ डोजी कॅन्डल म्हणजे आत्ताशी नेक्स्ट मंथ चालू झालाय. बघूया काय होते. मार्केट लो बनवत खाली आले, लोवर लो बनवत खाली आले आणि त्यानंतर मार्केटनं लो न बनवता मार्केटनं हाय बनवला इथं. म्हणजे मार्केट इथं स्ट्रक्चर चेंज करायला लागले. जर वीकली टाइम फ्रेमवर आपण बघितलं तर मार्केटनं मंथलीची लिक्विडिटी घेतल्या. इथून मार्केटनं लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली यायचं प्लॅन करते. जर मंथली टाइम फ्रेम वीकली टाइम फ्रेमवर आपण बघितलं तर मार्केट हायर हाय बनवते, पण मार्केटला हा जो पॉइंट आहे तो एक रेजिस्टन्स ऍक्ट करतोय. आता मार्केटमध्ये एक फॉल येऊ शकतोय आणि तो फॉल कुठपर्यंत येऊ शकतोय तर जो आपण फिफ्थचा झोन लावला तर 38 पर्यंत किंवा 50 ह्या रेंज पर्यंत येऊ शकतोय. ह्याच रेंज पर्यंत कसं काय येऊ शकते, का तर मार्केटनं लिक्विडिटी घेतल्या. जिथं मार्केट लिक्विडिटी घेतं तिथनं मार्केट खाली येतं. आता लिक्विडिटी म्हणजे काय तर ते मी तुम्हाला नंतर कधी तर सांगेन. आता आपण जर डेलीत बघितलं तर डेलीत मार्केट कन्सोलिडेट करायला लागले आणि कन्सल्टेशन पण कसं करायला लागले तर लोवर लो बनवत. आणि कन्सल्टेशन म्हणजे रिव्हर्सल. जर आपण बघितलं तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले, नंतर मार्केटनं हा इथं लो थोडं रिट्रेसमेंट घेतली, त्यानंतर वर गेलं, त्यानंतर खाली आले आणि मार्केटने इथं हाय न बनवता इथं लो बनवलाय मार्केटनं. म्हणजे काइंड ऑफ इथं मार्केट जर बघायला गेलो तर काइंड ऑफ हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणून आहे. आता जर आपण 4 आवर मध्ये बघितलं तर 4 आवर मध्ये स्ट्रक्चर एकदम परफेक्ट क्वालिटी स्ट्रक्चर दिसते की मार्केट हायर हाय बनवत वर गेलं, पण ह्या पॉईंट पासून मार्केटनं लो बनवला आणि इथं रिट्रेसमेंट घेतल्या. आपण फक्त इथं कधी काल रात्री जर हा पेअरला अनलाइज केला असतं तर आपल्याला वरूनच एक एंट्री भेटली असती, जिथं ही डोजी कॅन्डल क्लोज झाली, त्यानंतर ही रेड कॅन्डल क्लोज झाली. असं इथं एक एंट्री प्लॅन होऊ शकत्या. त्याचा इथं जरी प्लॅन केली, इथं जरी एक एंट्री प्लॅन केली तरी आणि त्याचा टार्गेट पहिलं ही 38% राहील आणि नंतर 50% राहील. 1:2 1:3चं रेशो आहे यात. जर पिप्स मध्ये मोजायला गेलो तर 70 पिप्सचा एसएल आहे आणि 180 170 पिप्सचं टार्गेट आहे. म्हणजे 1:3चा रेशो. इथून एक मुवमेंट सेल साईडला येऊ शकते. आता आपण तिसरा पेअर अॅनलाइज करूया, NZD USD. जर मार्केटला एक मिनिट, हा ओके, मार्केटला मंथली टाइम फ्रेमवर आपण बघितलं तर मार्केट लोवर लो स्ट्रक्चर बनवत खाली येते आणि मार्केटनं इथं लो न बनवता मार्केटनं इथं पहिला हाय बनवला, त्याच्यानंतर मार्केटवर गेलं. मार्केटनं नेक्स्ट एक हाय बनवला आणि मार्केटनं काइंड ऑफ इथं डबल बॉटम स्ट्रक्चर प्लस हायर हाय स्ट्रक्चर इथं बनवलंय. आता इथं आपण हायर हाय विथ फिब रिट्रेसमेंट हा फंडा वापरून, हा फॉर्म्युला वापरून एक ट्रेड प्लॅन करू शकतोय. आता इथं आपण बघितलं तर मार्केटमध्ये काइंड ऑफ लिक्विडिटी घ्यायला आलं मार्केट, पण त्याचं थोडं खालूनच मार्केटनं
फॉल दिलाय. जर इथं बघितलं तर ही एक नेकलाईन आहे, म्हणजे मार्केट इथपर्यंत एक रिट्रेसमेंट करावी शकते आणि हीच एक फिफ्थची लेवल आहे 38%ची. 38% फिफ्थ लेवल आहे आणि इथूनच एक मार्केट अपसाईड मूव्ह देऊ शकते, का तर इथंच एक नेकलाईन पण आहे. नेकलाईन कशाची, तर ह्या डबल बॉटमची. जो डबल बॉटम आहे त्याला एक रिट्रेसमेंट करून मार्केट एक मुवमेंट देऊ शकते. आता ही मुवमेंट कुठपर्यंत देऊ शकते, तर मार्केट ह्याच्यात पहिलं आपलं टार्गेट राहील हे लिक्विडिटी एरिया आणि नंतरचा इथपर्यंत. तर जर इथं आपण पाईपलाईन केला तर करंट मार्केटला, एक मिनिट, इथं जर आपण ट्रेड प्लॅन केला आणि स्टॉप लॉस इथं जी कॅन्डल बनल त्या कॅन्डलच्या लोचा जरी ठेवला तरी 1:3 टार्गेट होते. पण इथं अजून वेट आहे, थोडं खाली होते मार्केटला. इथं एक स्ट्रक्चर हायर राहायचं क्रिएट होते आणि नंतर एक आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर ही आपलं 3 आजचे ट्रेड आहेत ॲनालिसिस, म्हणजे सॉरी, आजचे 3 करन्सी पेअर आहेत की ज्यामध्ये एक मुवमेंट येऊ शकते. आणि आपण जो काल 2 करन्सी पेअर अॅनलाइज केले, एक युएसडी कुठला होता, मिनिट, युएसडी सीएचएफ आणि युएसडी जेपीवाय. हां, युएसडी सीएचएफ आणि युएसडी जेपीवाय होता. तर आपण युएसडी सीएचएफ मध्ये बाय साईड प्लॅन केला आणि मार्केट थोडंसं आता डेलीत बघितलं तर मार्केट एक हायर आय स्ट्रक्चर बनवायला लागले. आता आपण इथं जर फिब रिट्रेसमेंटचा यूज केला, ईएमएचा मार्केट सपोर्ट घेते, रेजिस्टन्स घेते, थोडं इथून खाली येऊन एक मुवमेंट येऊ शकते इथं. आणि एसडी सीएचएफ मध्ये मार्केट एक मुवमेंट द्यायला चालू केले. अनवॉन्टेड पशी मार्केटनं रेजिस्टन्स ऍक्ट करते. पण मार्केट जोपर्यंत इथं एक रिट्रेसमेंट देत नाही तोवर आपण इथं ट्रेडमेंट करू शकत नाही. युएसडी सीएचएफ मध्ये थोडं खाली येऊन एक रिट्रेसमेंट देऊन नंतर एक मुवमेंट देऊ शकतो. ही 2 असंच करन्सी पेअर्स आपण अॅनलाइज करू. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्की कळवा.